नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत केळ फुलाची भाजी। तर हे केळीचे फूल आहे आणि अशा प्रकारे त्या केळीच्या फुलामधून असे आपल्याला फुलांच्या कड्या काढून घ्यायच्या आहे। एक एक पानाखाली अशा कड्या दडलेल्या असतात आणि आता त्या निवडून घ्यायच्या आहे। आणि हे पहा, अशा प्रकारे त्यामधला परागकण आणि दोन पाकळ्या अशा बाजूला काढून ठेवून द्यायचा। हे असे साफ करून घ्यायचे केळफुले। आणि हा कचरा पहा किती मोठा निघालेला आहे, परागकण आणि पाकळ्या असतात ते। आणि हे मधातला जो कडक भाग आहे तो सुद्धा भाजीत टाकायचा आहे। आणि आता या कड्या आपल्याला कापून घ्यायच्या, बारीक अशा कट करून घ्यायच्या आहे। आणि अशा प्रकारे मी कट करून घेत आहे आणि कट केल्याबरोबरच पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे, पटकनच त्या काड्या पडतात। आणि हे पहा, पाण्यामध्ये टाकून घेत आहे आणि हा कडक भाग जो असतो आतमधल्या केळीचा आणि तो पण कट करून पाण्यात टाकून घ्यायचा आहे। कट करेपर्यंतच काढा आलेला आहे। आणि आता यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकून घेत आहे आणि 2-3 घंटे हे असंच मी पाण्यामध्ये ठेवून देणार आहे, झाकण ठेवून दिलेलं। आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि हे मी आता काढून घेत आहे, पाण्यामधून चाळणीत काढून घेतलेले आहे। आणि आता याच गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवू, त्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि हळद टाकून घेतलेली आणि छानपैकी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। आणि पाणी गरम होते तोपर्यंत मिरची कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। 3 कांदे घेतलेले आहे, हिरवी मिरची आणि सांबार कट करून घेतलेला आहे। पाण्याला उकळी आली आणि आता या पाण्यामध्ये हे केळफुली टाकून घ्यायची आहे, हळद मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणजे त्याला असा काही चिकटपणा वगैरे राहत नाही मग। आणि हे पहा, 10 मिनटं मी त्या गरम पाण्यातच राहू दिलेले आहे। फुलं चांगले सॉफ्ट झालेले आहे आणि पाणी काढून घेतलेलं। आता फोडणीची तयारी करून घेऊया। फोडणीसाठी 2 माप तेल टाकून घेतलेलं कढईमध्ये आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। आणि छान असं कांदा आणि हिरवी मिरची परतून घेत आहे आणि थोडा लसूण बारीक केलेला सुद्धा टाकून घेतलेला। छान ब्राऊन असा कांदा होऊ द्यायचा, मस्तपैकी परतून घेतलेला कांदा। आणि आता त्यामध्ये हळद टाकत आहे, अर्धा चम्मच, आणि मस्त परतून घेत आहे पुन्हा। आणि 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं, छानपैकी परतून घेत आहे। आणि 1 चम्मच मीठसुद्धा टाकलेलं आहे। आणि ही केळफूल त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची, छानपैकी परतून घ्यायची आहे। आणि ही पहा, थोडा गरम मसाला टाकत आहे वरून। आणि आता त्याला मस्तपैकी परतून घेत आहे गरम मसाल्याला आणि केळफुलाला। आणि 5 मिनटं एक मंद आचेवर वाफ येऊ देऊ। आणि छान अशी वाफ आलेली आहे, पाहू शकता छानपैकी। त्यावर थोडं धने पावडर टाकून घेतलेलं आणि थोडी सांबार टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी परतून घेऊन आपली केळ फुलाची भाजी रेडी आहे। पहिल्यांदाच केलेली आहे मंडळी ही भाजी, आणि कशी झाली म्हणून खाण्याची सुद्धा उत्सुकता आहे, कशी लागते म्हणून। आणि प्लेटमध्ये काढून घेत आहे। आणि अशा प्रकारे ही केळफुलाची भाजी आज मी बनवली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा केळफुलाची भाजी बनवून पहा आणि अशा पदार्थाचा आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। धन्यवाद।